जर का एका त्रिकोणाच्या 3 बाजू व दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू एकसारख्या असतील तर ते त्रिकोण कॉन्ग्रुएंट आहेत असं म्हणतात. हे कसं एकदा बघूया. पहिले का कागदाला अर्ध्यात दुमडून घेऊ आणि मग घडी घालूया त्याला. त्या घडीचं नाव आपण PQ देऊ आणि ह्या लाईनवरती कुठेही एक बिंदू मार्क करू ज्याचं नाव आहे C. कागदाची डावी बाजू आपण तिरकी दुमड घालून घेऊया. ती लाईन पण काढू. ह्या लाईनचं नाव देऊया AB. आता कागद आधीसारखाच दुमडून घेऊया आणि मग कर्कटक वापरून पॉइंट A आणि पॉइंट B टोचून घेऊ, म्हणजे तो मागच्या कागदावर पण उठेल. आता AC दुमडून घेऊया. आणि मग BC. त्या लाईन काढून घेऊ म्हणजे आपल्याला मिळेल त्रिकोण ABC. कागद उघडला तर उजव्या बाजूला पण वळ दिसतील आपल्याला. त्या दोन पॉइंटचं नाव देऊया A' आणि B'. आता अँगल C आणि त्याच्या ऑपोजिट अँगल हे दोन्ही एकसारखेच आहेत. आपण A' B' पण घडी घालून घेऊया आणि मग त्याला कापून टाकू म्हणजे उरलेल्या कागदाची पट्टी निघून जाईल. त्याचप्रमाणे आपण A' C पण कापून घेऊया. आणि मग B' C. हा त्रिकोण जर का आपण परत दुमडून पहिल्या त्रिकोणावर घेतला तर ते बरोबर एकमेकांवर बसतात, म्हणजे हे दोन्ही त्रिकोण कॉन्ग्रुएंट आहेत. त्यांच्या तिन्ही बाजू एकसारख्याच आहेत. त्याच्यामुळे ABC त्रिकोण व A' B' C' त्रिकोण हे कॉन्ग्रुएंट आहेत.